नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। राज्यसेवा पेपर बाहेर झाला आणि मला थोडंसं यायला उशीर झाला, त्याच्यामुळे मी ही जी आन्सर की आहे थोडंसं तुम्हाला लेट टाकतोय। आता मी घरी पोहोचलो आणि आन्सर की मी तुम्हाला देतोय। आता बघा, यामध्ये आजचा राज्यसेवा पेपर जर विचार केला, थोडंसं आपण जिओग्राफीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये असे काही प्रश्न आहेत। हे असं का, हे सह्याद्री पर्वत आहे तो वक्र आहे असं का आहे, खोल गर्ता आहे हे असं का आहे, आहेत पण हे असं का आहे, याची कारण आपल्याला शोधायची होती। आणि याच पॅटर्नवरती आपल्याला प्रश्न विचारले गेले। काही प्रश्न असे आहेत की याच्यातले जिओग्राफीचे जे काही 15-16 क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी जवळपास मी असं सांगेल की 5-6 क्वेश्चन हे रिपीटेशन आहेत। 5-6 क्वेश्चन रिपीट त्याच पद्धतीने विचारलेले आहेत। मग आपण आन्सर कीच्या स्वरूपामध्ये आजचं हे जे काही लेक्चर आहे, एक आयोग आहे मित्रांनो। आयोग ज्या पद्धतीने आन्सर देईल हे आयोग आहे, परंतु मी तुम्हाला जी काही आन्सर देणार आहेत ते आन्सर एक संभाव्य आन्सर असणार आहेत आणि आयोगाच्या म्हणजे जास्तीत जास्त बरोबर येतील आयोगाचे आणि आपले जे काही आन्सर आहेत ते आन्सर मी देण्याचा प्रयत्न करेल। आणि एक साधारणतः आपण 15-16 क्वेश्चन पैकी जर पाहिलं तर 1-2 क्वेश्चनचे थोडेसे 2-3 असे क्वेश्चन आहेत की हे का ते असं प्रश्न म्हणजे एक आन्सर बदलू शकतं, ते कोणते आहे ते आपण बघूया। आता याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न असा आहे की जी काही हा ए सेट आहे, ए सेट असो किंवा कोणताही सेट असो, तुम्हाला फक्त याच्यामधले प्रश्न पाहिजेत मित्रांनो। काय आहे, ओझोन थर संदर्भामध्ये आपल्याला बोलतायत। ओझोन थर काय आहे याच्या संदर्भामध्ये असं देत आहेत की ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात। हे अगदी बरोबर आहे। 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झालं, अगदी बरोबर आहे। 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो, हेही विधान बरोबर आहे। परंतु यामध्ये बघा, इथं 1989 केलंय। थोडंसं इंग्लिश जरी तुम्ही जर वाचन केलात, इंग्लिशमध्ये असा जर प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न वाचणं गरजेचं आहे। मग यामध्ये काय म्हणतात बघा, ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरण्यावर बंदी घालण्यात आली। आता हा जो काही करार आहे याच्यावरती जे काही रेफ्रिजरेटर मधून निघणारे वायू असतील किंवा इतर काही वायू असतील, ह्या वायूंमुळे ओझोन थराला हे कारणीभूत आहे असं सांगण्यात आलं। आणि 1987 मध्ये हा एग्रीमेंट झाला, करार झाला की बाबा आपल्याला हे रसायन जे काही वापरण्यात येत आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, बंदी घालायची आहे। पण काही याच्यामध्ये असं दिलाय, करार 1987 आहे, इथे 1989 दिलाय। काही लोकांचं असं मत आहे, काही म्हणतात की बाबा प्रत्यक्षात वापरावरती बंदी 1989 पासून आली, पण करार कधी आहे, 1987 आहे। पण मी असं सांगेल, इथे जर 1987 असेल, माझं उत्तर असं असेल, फक्त अ, क आणि अ बघा, या ठिकाणी फक्त काय आहे याच्यामध्ये, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क बरोबर आहे। अ, ब आणि क, ओके, 1 नंबरचं उत्तर मी सांगेल अ, ब आणि क, म्हणजे ड चं ठिकाण जर 1987 असेल तर मी उत्तर ते सांगितलं असतं। त्यानंतर बघा, यामध्ये पुढचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा हा। खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळ अक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविलेला आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्त दर्शविलेला आहे, आपल्याला शोधायचं आहे। बघा, डेंजर प्रश्न आहे। एक साधारणतः हा सूर्य असेल, ही सूर्यकिरण असतील, इथं लक्षात ठेवायचं आपल्याला। या बाजूला आपण बघूया, या बाजूला आपल्याला सूर्यकिरण आहेत आणि हे सूर्यकिरण याच्यावरती पडणार आहेत। मग हे सूर्यकिरण ज्यावेळेस याच्यावरती पडणार आहेत त्यावेळेस आपण बघू की हे याचा जो काही भाग आहे, हा भाग आपण कोणता सूर्यकिरणाच्या प्रकाशामध्ये आहे आणि कोणता भाग अंधारामध्ये आहे असं आपण बघूया। आता हा जो काही भाग आहे या भागाला आपण म्हणूया अमावस्या, ओके, हा भाग म्हणूया, ह्याला अमावस्या म्हणूया, आणि ह्या भागाला आपण म्हणूया पौर्णिमा, ओके। पौर्णिमेचा भाग आहे आणि अमावस्येचा भाग आहे, ओके। आता बघा, हा भाग आणि ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे। इथं पौर्णिमा म्हणतोय आणि इथं काय म्हणतोय मी, अमावस्या म्हणतोय। म्हणजे हा भाग अमावस्या आहे, म्हणजे काय आहे, पूर्ण अंधारात आहे, पूर्ण अंधारात आहे। पण या ठिकाणी ए, बी, सी आणि डी, इथं ई येतंय, ओके। आता या ठिकाणी आहे शुक्ल पक्ष आणि या ठिकाणी आहे कृष्ण पक्ष, बरोबर आहे। पंधरवाडा आपण बनवूया।
आता यामध्ये काय होणार आहे, जसं जसं आपण ही अमावस्या आहे, अमावस्यापासून आपण ज्यावेळेस या शुक्ल पक्षाकडे जातो तसं तसं काय होणार आहे, याच्यामध्ये जो काही प्रकाशित भाग आहे तो वाढत जाणार आहे. म्हणजे इथं प्रकाशित भाग किती असेल, इथं प्रकाशित भाग 1% सुद्धा नाही. ओके, आपण पकडू इथं पूर्ण अंधार आहे, इथं प्रकाशित भाग किती आहे, 100% आहे. म्हणून ही काय आहे, पौर्णिमा आहे. मग या ठिकाणी हा भाग इकडं हा 100% जर प्रकाशित असेल तर या ठिकाणी पौर्णिमा आहे. 100% जर इथं अंधार असेल, पूर्ण अंधार आहे, म्हणून इथं काय आहे, अमावस्या आहे. मग याच्यामध्ये इथं 100% अंधार असेल तर इथं 75% असेल. या ठिकाणी शुक्ल पक्ष इथं 50% असेल आणि या ठिकाणी 25% असेल आणि इथं 0% असेल. म्हणजे इथं पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे पौर्णिमा या ठिकाणी आहे आणि अमावस्यापर्यंत काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. मग इकडं सुद्धा असंच आहे, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा इथं 75%, इथं 50%, इथं 25%. म्हणजेच यांनी असं सांगतायत की चंद्राचा 3/4 जो काही भाग आहे तो भाग आपल्याला प्रकाशित दर्शवित आहे कोणतं ठिकाण आहे. मग याच्यामध्ये डी आणि इथला जो काही भाग आहे एफ, हा याचं उत्तर आलं पाहिजे. डी आणि एफ म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं याचं उत्तर आलं पाहिजे. कशावरून, या पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी ही अमावस्या आहे, या ठिकाणी पौर्णिमा आहे. पौर्णिमा म्हणजे 100% प्रकाशित भाग, अमावस्या म्हणजे इथं 0% प्रकाशित भाग आहे, पूर्ण अंधार आहे. मग या ठिकाणी पौर्णिमापासून ते इथं अमावस्यापासून ते पौर्णिमापर्यंतचा कालखंड आणि पौर्णिमापासून ते अमावस्यापर्यंतचा कालखंड, यामध्ये आपण कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष पाहतो. बघा यावेळेस आपल्याला 50-50% पाहायला भेटतं. इथं ए बी सी आणि डी या पद्धतीने दर्शविलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं उत्तर याचं आलं पाहिजे. या पद्धतीने जर असेल तर माझ्या माहितीस्तव. ओके, करेक्ट. आता बघा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घेतो. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, या ठिकाणी बघा चुनखडक आहे, जिप्सम आहे आणि खनिज साठे. ओके, खनिज मिठाचे साठे. आता हा प्रश्न मागच्या वेळेस आलेला आहे, परंतु याच्यातले काही जे काही विधान आहेत, प्रश्न आहे, विधान आहेत आणि पर्याय आहेत. मागच्या वेळेस परीक्षेमध्ये विचारला होता की राजस्थानमध्ये मिठाचं उत्पादन होतं का. आता काही विद्यार्थी म्हणतात राजस्थानमध्ये मिठाचं उत्पादन कसं होईल, परंतु यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो काही ऑप्शन विधान अ आहे, पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग पाण्याखाली होता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पाण्याखाली होता. त्यानंतर जे काही पाणी आहे ते पाणी असं समुद्राचं, त्याला आपण तेथीस महासागर म्हणूया, त्याच्यातलं पाणी पूर्ण कमी झालं आणि जे समुद्रामधलं जो क्षार आहे तो क्षार त्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता बघा पश्चिम राजस्थान काय आहे, खनिजाच्या साठ्याच्या वितरणास कारणीभूत म्हणतात, कारणीभूत. ओके, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. ओके, याचं कारणीभूत हे सांगतायत. त्यानंतर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वन आच्छादनाखालील क्षेत्र हे अत्यल्प आहे असं सांगतायत. यामध्ये 23 नंबरचं जे आहे याचं उत्तर मी सांगेल ए, बी आणि सी, कारण की हे कारणीभूत आहेत. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, बरोबर आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे, बरोबर आहे. पण पश्चिम राजस्थानच्या प्रदेशामध्ये वन आच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. वन आच्छादन आणि खनिज संपत्तीचं या ठिकाणी संबंध यायला नको. जर या ठिकाणी दगडी कोळसा असता, दगडी कोळसा, तर यामध्ये आपण म्हणतो दगडी कोळसा म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात आणि दगडी कोळशाची निर्मिती होते असं म्हटलं जातं. म्हणून मी या ठिकाणी सांगेल हे दगडी कोळसा या ठिकाणी असता तर कदाचित याचा विचार झाला असता. ओके, कमी असण्याचं किंवा अत्यल्प आहेत हे असण्याचं, परंतु या ठिकाणी याचं उत्तर आहे ए, बी आणि सी. म्हणून उत्तर आहे ए, बी आणि सी बरोबर आहे. या पद्धतीने याचं उत्तर क्रमांक काय आहे, 3 आहे. ओके, आता बघा पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी कितीदा तरी तुम्हाला सांगतो, रिपीटेशन दाखवतो. ओके, ज्यांनी PYQ पाहिलंय मी तुम्हाला सांगतो PYQ हे सर्वात मोठा गुरु आहे. प्रश्न कसे आहेत, अगोदर प्रश्न विचारलाय, त्याच्या विधानावरची एका प्रश्नामधलं एखादं विधान घेतलंय, दुसऱ्या प्रश्नामधलं एखादं विधान घेतलंय आणि प्रश्न बनवून टाकला. मग यामध्ये आपण पाहतो बघा, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल, खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं.
लोह आणि ॲल्युमिनियम. म्हणजेच या ठिकाणी बॉक्साईट पासून आपण 80% बॉक्साईटचा वापर कशासाठी करतो, ॲल्युमिनियम निर्मितीसाठी करतो. मग यामध्ये याने डायरेक्ट काय दिले, बॉक्साईट दिले, खनिजाचे प्रमाण अधिक असतं. आता या ठिकाणी लॅटेराइट सॉइल आहे, म्हणजेच याला आपण जांभी मृदा आपण असं म्हणायला लागतो. म्हणजे आपल्याकडे दक्षिण कोकणामध्ये, म्हणजे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, आपल्या दक्षिण कोकणामध्ये जो काही हॅमिल्टन नावाचा शास्त्रज्ञ आहे, हॅमिल्टन या शास्त्रज्ञाने या जमिनीचा शोध लावला. ही जमीन आपल्याला दक्षिण कोकणामध्ये जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळू शकते आणि या जमिनीमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणून उत्तर क्रमांक याचं काय आहे, 3 नंबरचं आहे. आता बघा यामध्ये दुसरा एक क्वेश्चन आहे, इथं पुढचाच क्वेश्चन घेतो, दिसतंय तुम्हाला. बघा मित्रांनो, आता बघा काय प्रश्न काय आहे, प्रश्नाचं स्वरूप बघा. प्रश्न वाचा. खालील 2 विधाने दिली आहेत. ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. आता कापूस गॉसिपियम हिरसॅटम, गॉसिपियम हिरसॅटम यानी की आपण कापूस म्हणतो. कापूस याच्यावरती आधारित महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे भारतातला सर्वात जुना व्यवसाय आपण कापड व्यवसाय चालतं. आपण पाहतो आतापर्यंत याच्यावरती प्रश्न असा विचारलाय, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. कापसाचं वजन घटणार नाही, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. आता आपण पाहतो कापूस आहे, कापसाची एक गाठ 170 किलो वजनाची असते. सरकी स्थानिक ठिकाणी सरकी त्याच्यावर प्रक्रिया करतात, सरकी काढतात आणि त्याची गासडी बनवतात. आणि बाहेर कुठल्याही देशामध्ये, अमेरिका, चीन, जपान, कुठल्याही देशामध्ये एक गासडी आपली 170 किलोची असणार आहे कापसाची, आणि जूटची 180 किलोची असणार आहे. म्हणजे हे किती दिवस जरी तुम्ही बॉक्स बांधून ठेवला तर हे सडणार नाहीये, नासणार नाहीये, हे टिकाऊ आहे आणि वजनाने काय आहे, हलका आहे, हे लक्षात ठेवा. गॉसिपियम हिरसॅटम. बघा दुसरं विधान काय आहे, सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. आता याचं जर आपण विधान पाहिलं, आता सुती कापड उद्योग म्हणजे या ठिकाणी कापड उद्योग, कापड उद्योगाला महत्त्वाचा माल काय आहे, कापूस आहे. कापूस जर नसेल तर कापड व्यवसाय चालेल का, हा कच्चा माल आहे, त्याच्यावरती आधारित कापड व्यवसाय आहे. म्हणजे कावजी नानाभाई दावर यांनी मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू केली. याचा अर्थ असा आहे का की बाबा त्या ठिकाणी कापूस उत्पादित होतो म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी कापड गिरणी सुरू केली, असं आहे का, असं बिलकुल याच्यामध्ये नाहीये. मग याच्यामध्ये बघा आपल्याला काय करावं लागेल की बाबा समजा आपण बघा हे आपल्या ह्यांनी 2 विधानं दिलेत. काय सांगतायत, स्थानिक ठिकाणी. आता विदर्भात सर्वात जास्त कापूस पिकतो, पण विदर्भातच उद्योग झाले पाहिजे का, मुंबई या ठिकाणी का बरं नाही. आता विदर्भ आणि मुंबईमध्ये अंतर बरंच आहे, यामध्ये वाहतूक पण होणार आहे, परंतु या ठिकाणी यांनी सांगितलंय सुती कापड उद्योग, कारण की उद्योग या कच्च्या मालावरती अवलंबून असतं. उदाहरण जर तुम्ही ऊसासाठी बघा, साखर कारखाने कधी सिटीमध्ये असणार आहेत का, साखर कारखाने हे त्या क्षेत्रामध्येच असणार आहेत, स्थानिक क्षेत्रामध्येच असणार आहेत. कारण की आपण पाहतो ऊस जर आपण पाहिलं 1 टन ऊसापासून आपल्याला म्हणजेच 1000 किलो ऊसापासून 120 किलो साखर तयार करणार आहेत आपण. म्हणजे बाकीचं पूर्ण काय होणार आहे, 1 टन ऊस आपल्याला वाहतूक करून आणावं लागणार आहे लांबून, त्या ठिकाणापासून वाहतुकीचा खर्च खूप लागेल. म्हणून त्या एरियामध्ये हे साखर कारखाने असतात. याच पद्धतीनं हे साखर कारखान्यासारखं नाहीये. हे ऊस कसा आहे, ऊस यामध्ये टिकाऊ आहे का, ऊस टिकाऊ नाहीये, ऊस लगेच वाळेल. म्हणून या ऊसामध्ये आणि कापसामध्ये हे फरक आहे. तुम्ही स्थानिक ठिकाणी बी हे करू शकता आणि बाजारपेठेमध्येही, बाजारपेठेचं जे काही ठिकाण आहे किंवा शहरीकरणामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी हे उद्योग स्थापन करू शकता. मग याचं उत्तर काय आहे, अ आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. आर हे याचे खरे स्पष्टीकरण आहे. ओके, बघा ऑप्शन नंबर काय यामध्ये बघा, एकच मिनिट, याचं जे काही उत्तर आहे अ आणि क याच्यामध्ये दिलंय, आपण बघूया. याचं उत्तर काय आहे, 2 आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे स्पष्टीकरण नाही असं आहे बरं का, नाही असं आहे, नाही लक्षात ठेवा. कारण हे उलट केलं असतं तर योग्य स्पष्टीकरण झालं असतं, उलट केलं असतं तर, उलट केलेलं नाही, सरळच दिलंय. एचं बी केलं, हे बघा ए आणि आर, आरचं ए झालं असतं आणि एचं आर झालं असतं तर स्पष्टीकरण बिलकुल करेक्ट बसलं असतं. म्हणून उत्तर क्रमांक याचा 2 आहे. ओके, बघा पुढचं विधान आहे. आता बघा हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न मी कितीदा तरी वर्गात विद्यार्थ्यांना मी सांगितलेला आहे की बाबांनो हा प्रश्न सरळ सेवेला पडलेला आहे. सरळ सेवेला आतापर्यंत बहुतांशी वेळा हा प्रश्न पडला. तुम्हाला सांगतो, सरळ सेवेला मागच्या वेळेस प्रश्न पडला होता हा,
मला वाटतं आत्ताच अलीकडच्या कालखंडामध्ये मी असं सांगेल, सरळ सेवेला म्हणजे सरळ सेवा मला वाटलं जालना कुठंतरी हा प्रश्न पडलेला आहे, जालन्यामध्ये. आणि मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की बाबा तुम्ही मॅप वगैरे जे आहे किती सोपा क्वेश्चन आहे, येता 4थीच्या भूगोलमध्ये सुद्धा असेल, कारण की यामध्ये आपण पाहायला लागतो की साधारणतः एक 600 मीटर इथं प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार दर्शविलाय. यांनी काय दर्शविलाय? महाराष्ट्र पठार दर्शविलाय. म्हणजे महाराष्ट्र पठार म्हणजे कुठलाही पठार आपण घेऊ शकतो, महाराष्ट्र पठार असेल किंवा कुठलाही पठार असेल. यामध्ये पर्वत जर आपण पाहिलं, पर्वत आपल्याला जर पर्वत पाहायचा असेल तर पर्वत आपल्याला यामध्ये कोणत्या रंगाने दर्शविलेला असेल? यामध्ये तपकिरी करड्या रंगाने दर्शविलेला असेल. किंवा आपण जर घनदाट वने असतील, खूप जास्त वने आहेत तर एकदम डार्क हिरवा कलरनी असेल. आणि जर कमी वनांचं प्रमाण तुरळक असेल तर एक किंचित म्हणजे काय असतं की ग्रीन कलर असेल. आणि यामध्ये आपण पाहूया ही गडद हिरवा एकदम कडक जंगल असेल, वन असेल तिथं, आणि हिरवा एक नॉर्मल असेल त्या ठिकाणी. तपकिरी वगैरे आपण पर्वत वगैरे जे असतं ना त्याच्यामध्ये. पण पिवळा कलर बघा, एकदम डार्क पिवळा जर असेल त्या ठिकाणी खूप उंच भाग, थोडासा उंच भाग आहे परंतु पर्वतापेक्षा लहान आहे त्या भागामध्ये, आणि त्या भूभागाची उंची थोडीशी कमी आहे त्याच्यापेक्षा. जसं जसं कमी होईल तसं कलर मध्ये काय होतं, कमी म्हणजे फिकट असं कलर द्यायला लागतं, पिवळा असं. पिवळ्या कलरामध्ये सुद्धा डार्क पिवळा असं फिकट पिवळा असे प्रकार पडतात. मग याच्यामध्ये 600 मीटरपेक्षा जास्त असेल, 600 आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा 600 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला पर्वत म्हणूया. आणि यामध्ये 300 ते 600 असेल, 300 ते 600 मीटर असेल तर त्याला आपण पठार म्हणूया. आणि 300 पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण मैदानी प्रदेश म्हणूया. 300 मीटरपेक्षा जर एखाद्या भूभागाची उंची कमी असेल तर त्याला आपण मैदानी प्रदेश म्हणतो. म्हणजे हे यांची काय आहे, व्याख्या आहे, एक ठरवलेलं आहे की बाबा एवढं जर मीटर उंची असेल तर त्याला आम्ही पठार म्हणूया, 600 मीटर असेल तर त्याला आम्ही पर्वत म्हणूया. मग ह्याचे पण उपप्रकार काय पडतात बघा, लक्षात आलं? डोंगर रांग आहे, पर्वत आहे, पर्वतमाळा आहे किंवा पठार आहेत, हे जे अनेक याचे प्रकार पडतात. म्हणजे सरळ सरळ मी सांगेल, हे जे काही आहे हे खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविलेलं आहे? पिवळ्या रंगाने. हे आतापर्यंत सरळ सेवेला क्वेश्चन विचारला होता, 4-5 वेळेस सरळ सेवेला क्वेश्चन विचारलेला आहे आणि आज राज्यसेवेमध्ये आलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, आता बघा यामध्ये बघा इथं पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिन असतो? उन्हाळी आयन दिन असतो असं सांगतायत. आता बघा यामध्ये 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे 2 दिवस तर विशेष नाही. इथं 21 मार्च बघा आणि इथं काय आहे, 23 सप्टेंबर आहे. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर यांना आपण विषुव दिन म्हणतो, कारण की यावेळेस सूर्य एकदम सरळ विषुववृत्तावरती असतात आणि डायरेक्टली दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव एका रेषेमध्ये सरळ असतात. मग यांना आपण साधारणतः 23 सप्टेंबर आणि 21 मार्च विषुव दिन किंवा यांना आपण दुसरा दिन म्हणू शकतो, यांना आपण संपात दिन म्हणूया, संपात दिन सुद्धा म्हणूया. राहिला प्रश्न ह्या दोन्हीवरती. आपले 2 तर कटले विषुव दिन, कारण की इथं आयन दिन नाही. आयन म्हणजे मार्गस्थ होणे, आयन म्हणजे जाणे. आयनचा अर्थ काय आहे? आयन म्हणजे मार्गस्थ होणे, आयन म्हणजे जाणे असा अर्थ होतो. आता बघा यामध्ये 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धामध्ये हा जो 22 डिसेंबर आहे या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप स्वरूपामध्ये कुठे पडणार आहेत? मकर वृत्तावरती पडणार आहेत. 21 जूनला कुठे पडणार आहेत? कर्कवृत्तावरती पडणार आहेत. म्हणजे सरळ आहे. कर्कवृत्त कुठे आहे? उत्तर गोलार्धामध्ये आहे. मकर वृत्त कुठे आहे? दक्षिण गोलार्धामध्ये आहे. मग या ठिकाणी ज्यावेळेस सरळ रेषेमध्ये असे सूर्यकिरण पडत असतील त्यावेळेस त्या ठिकाणी उन्हाळा असेल. म्हणजे सरळ सरळ 22 डिसेंबर हा दिवस दक्षिण गोलार्धामधील हे उन्हाळी आयन दिन आहे. लक्षात ठेवा. उत्तर क्रमांक काय आहे? 4 आहे. सरळ 21 जूनला कर्कवृत्तावर, 22 डिसेंबरला मकर वृत्तावर. मकर वृत्त हे दक्षिण गोलार्धात आहे, कर्कवृत्त हे आपल्या उत्तर गोलार्धावरती आहे. म्हणजे भारत याच्यावरती आहे. लक्षात आलं? म्हणजे आपल्या भारतातील हे 8 राज्यातून जातं. तुम्हाला सांगितलेलं आहे आपली ट्रिक्स, पराग माझा मित्र छ, पराग माझा मित्र छ याच्यावरती. बरोबर आहे का नाही? सांगितलेलं आहे का नाही? आता बघा पुढचा प्रश्न घेतो. याच्यामध्ये उत्तर क्रमांक काय आहे? 4 आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये असं सांगण्यात येतं, याचं उत्तर बघा,
आयोग काय देते बघू, आपलं उत्तर देऊया. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. ओके, याचं रिझन आहे वायुभार पट्ट्याचे आंदोलन. वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. आता यामध्ये बघा, भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे येणारे वारे वाहतात. अल्पस पर्वताच्या वात सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो. याचा काही संबंध नाही, याच्यामध्ये हे शक्यता आहेत, पण या दोन्ही पैकी जास्त आन्सर मी सांगेल की 1 नंबरचं. एक जास्त शक्यता जर असेल भूमध्य सामुद्रिक प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण, ज्यावेळेस आपण पाहतो की बाबा याच्यामध्ये दक्षिणायन, उत्तरायण किंवा कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, हे मी तुम्हाला एक लेक्चरमध्ये सांगेल व्यवस्थित, पूर्ण मुद्दा मी विश्लेषण करेल. आता माझ्याकडे वेळ नाही. आता खूप म्हणजे आता सध्या तुम्हाला सांगतो किती वाजलेत, 11 वाजलेत. ओके, लक्षात आलं. चला, याचं उत्तर काय आहे? 1 नंबर. रात्रीचे 11 वाजलेत. ओके, आता बघा यामध्ये प्लेट, इथं बघा, जर तुम्ही हा प्रश्न पाहिला असेल बघा, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. पॅसिफिक सर्वात खोल 11 किलोमीटरच्या जवळपास, 11 किलोमीटर खोलीचा पॅसिफिक या ठिकाणी बघा आपल्याला यामध्ये गर्ता पाहायला भेटतं. हे बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग, अधोगमन, प्लेटांची टक्कर होणे. ओके, म्हणजे एक छोटी प्लेट आणि मोठी प्लेट, ज्यावेळेस छोटी प्लेट आणि मोठी प्लेट एक समोरासमोर येतात, त्यावेळेस जी छोटी पातळ प्लेट असते त्या मोठ्या प्लेटच्या खाली दबली जाते आणि उर्वरित जो भाग आहे त्या ठिकाणी या ठिकाणी गर्ता वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. मग या ठिकाणी पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग या ठिकाणी अधोगमन क्षेत्राचा आहे. म्हणजे या ठिकाणी प्लेट एकमेकांसमोर दबल्या गेल्यात, म्हणून या ठिकाणी आपल्याला गर्ता पाहायला भेटू शकतं. म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबर. यामध्ये बघा, ही पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांग, इथं कुठं पर्वतरांगा काय संबंध आहे, इकडं कुठं पर्वतरांगा आहेत. ओके, आता बघा यामध्ये पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्रतेचा काही संबंध नाही. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. याचं उत्तर क्रमांक आहे 1 नंबर. ओके, पुढे बघा, पुढचा प्रश्न घेतो. मान्सूनी माघार. आता मान्सूनी माघार बघा, इथे एक मुद्दा बघा, नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतापर्यंत पोहोचल्यानंतर तेथून माघारी फिरतात. हे काय विमान आहे होय तिथं जाऊन वापस यायला? लक्षात आलं? आपल्याकडे मग जर असं झालं असतं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस जे आहे सह्याद्री पर्वतात आडून डायरेक्ट इकडंच गेला असता. लक्षात आलं? वापस येण्याची जर क्रिया राहिली असती तर मान्सून वगैरे काही वापस येत नसतं, लक्षात ठेवा. ओके, यामध्ये हे 1 नंबरचं रॉंग आहे. आता बघा, याचं मी सांगेल. आता इथं बघा 2 नंबर, 3 नंबर, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा परिणाम विस्तार. हे पण आन्सर आहे, हे पण बरोबर आहे. पण याच्यापेक्षा मला असं वाटतं की सूर्याचे भासमान भ्रमण, सूर्याचे भासमान भ्रमण, भासमान भ्रमण म्हणजे काय असतं? आपण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण बसमधून जात असतो, परंतु आपल्याला काचामधून बाहेर पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की झाडच पळतायत, झाडं पळतायत असं भास होतो आपल्याला. म्हणजे ऍक्च्युली झाडं पळतायत का? नाहीये. काय होत आहे? पृथ्वी आपली गाडी पळते, म्हणून आपल्याला त्यावेळेस जे झाडं पळतात असा भास होतो. त्या पद्धतीला आपण भासमान भ्रमण असं म्हणतो. मग याच्यामध्ये बघा, हे असंच आहे, पृथ्वी कलते, सूर्य काय आहे का? पण आपल्याला सूर्य या साईडला दक्षिणायन, उत्तरायण हे आपल्याला पाहायला भेटतं. मग या जे काही सूर्याचे भासमान भ्रमण आहे याच्यामध्ये ऋतूची निर्मिती होणे आणि या ठिकाणी बघा
जी काही मान्सूनची निर्मिती होणे, या कारणाने मी सांगेल की या परिस्थितीत मान्सूनची माघार भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या घटकाच्या परिस्थितीचा परिणाम आहे, तर मी सांगेल ह्याचं 2 नंबर. हे पण आन्सर आहे, परंतु हे सूर्याचे भासमान भ्रमण झाल्याशिवाय हे 3 नंबरचं आन्सर होणार नाही. हे झाल्यानंतर हे होईल, म्हणून मी उत्तर क्रमांक 2 देतो. उत्तर क्रमांक 2. ओके, करेक्ट. चला नेक्स्ट मुद्दा बघा. आता बघा ह्या डोंगर रांगा मी नेहमी म्हणत असतो, पुण्यातून माळ काढली हरिश्चंद्राने शंभूच्या गळ्यात टाकली. हे ज्यांना राज्यसेवेला हा क्वेश्चन येत नाही त्यांनी अभ्यासच करू नये. आतापर्यंत 100 वेळा रिपिटेशन क्वेश्चन आहे. किती वेळा? 100 वेळा. कंबाईन काढा, राज्यसेवा काढा, तुम्ही एमपीएससीची कुठलीही परीक्षा काढा, त्याला रिपिटेशन क्वेश्चन आहे हा. ओके, आता बघा यामध्ये उत्तरेकडून क्रमाने पठारोली प्रमुख डोंगर रांगा यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी प्रमाणे लिहा. ओके, काय म्हणते? सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस गोदावरी नदी खोरे आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेस भीमा नदी खोरे आहे. शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेस कृष्णा नदी आहे. 5 बोटावर शिकवलं होतं. ही विंध्य पर्वत रांग पुण्यातून माळ काढली, हरिश्चंद्राने शंभूच्या गळ्यात टाकली. पुण्यातून माळ काढली, हरिश्चंद्राने शंभूच्या गळ्यात टाकली. आणि हे जी बोट आहेत या बोटांना डोंगर रांगा म्हणा असं म्हटलं होतं. आणि याच्यामधून ही जी स्पेस आहे ह्या स्पेस मधून नद्या पळवा असं सांगितलं होतं. इथून नर्मदा आली, इथून तापी, इथून गोदावरी, भीमा आणि कृष्णा. बघा ही कृष्णा ही काय आहे? शंभू महादेव. कृष्णा कुठून जाणार आहे? ह्याच्या कडीनं जाणार आहे. भीमा आणि कृष्णा. मग या ठिकाणी शेवट येतं बघा, शंभू महादेव डोंगर रांग याच्या दक्षिणेस कृष्णा लहान आहे म्हणून कडीकडीनं जातो असं शिकवलं का नाही रे? बरोबर आहे का नाही? म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. इथं काही विशेष नाही, जाळंधूर संकटच निघलं पाहिजे. ओके, असे सोपे क्वेश्चन आहेत. आता बघा दुसरा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन बघा काय म्हणतंय हा क्वेश्चन, याच्यावरती बघू आपण. सह्याद्री पर्वत असं म्हणतंय, सह्याद्री पर्वत. आता बघा आतापर्यंत सह्याद्री पर्वत आपण वाचलं, सह्याद्री पर्वत आपण पाहिलं. सह्याद्री पर्वत दक्षिण उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री, मध्य सह्याद्री, याचा पार आपण याचा पूर्ण वाचून कचरा करून टाकला. पण काय विचारलं? हे असं का आहे? राज्यसेवा अशीच आहे, तुम्हाला विचारते हे आहे पण हे असं का आहे सांगा. ओके, हे असं का आहे? आता याच्यामध्ये बघा जो काही सह्याद्री रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्र आकार झालेली आहे. कारण सांगा. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननांमुळे ती वक्राकार झालेली आहे. आता ही खरी गोष्ट आहे. मुखाजवळ जर हे असेल खनन असेल तर त्याचा काही इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही असं मला वाटतं. आता कोकणामध्ये जवळपास सगळ्या दमणगंगा असेल, सूर्य असेल, बैतरणा, तानसा, भातसा, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, जोग, वशिष्ठी, शास्त्री, काजवी, वाघोटन, गड आणि तेरेखोल ह्या याच्यापेक्षा अजून अनेक नद्या कोकणामधून वाहणाऱ्या आहेत. मग ही जी नद्या आहेत ह्याचं हे उत्तर असू शकत नाही असं मला वाटतं. आता याच्यामध्ये बघा एक दुसरं बघा, सह्याद्रीहून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती म्हणजे काटाचं, पार्श्ववर्ती म्हणजे काय? काटाचं खनन म्हणजे दोन्ही भागाचं म्हणजे रुंदीकरणासाठी, हे दोन्हीचं रुंदीकरणासाठी खनन, हे पार्श्ववर्ती खननांमुळे ती वक्राकार झालेली आहे. ओके, हे बी नाही येणार, हे बी नाही येणार. ओके, कारण सांगा म्हणते. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्या तळांच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. हे विधान इथं लागू होऊ शकतं कारण की सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या, कारण की सह्याद्री पर्वत अत्यंत तीव्र उतार आहे. उतारावरून एकदम आपण जर कोकणातून पाहिलं तर एक सरळ भिंतीसारखा दिसतो. एकदम वरून खाली येताना एकदम तीव्र उतारातून एकदम खोल गळई निर्माण करून येतात. मग यामुळं हे इथं हा जो काही भाग आहे अशी जरी एक वक्र आकार तयार होऊ शकतं. मग याचं उत्तर आहे 3 नंबर. ओके, आता बघा ही सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार बनते. आता सह्याद्रीची झीज होते. सह्याद्री पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. हा तयार झाला झीज होऊन काय तयार झालाय? अवशिष्ट पर्वत झालेला आहे, पण वक्र नाही होणार. ओके, लक्षात आलं? म्हणून उत्तर क्रमांक 3 आहे. त्यानंतर बघा हा प्रश्न तुम्हाला तुमच्या परिचयाचा असेल, कदाचित असेल, अभ्यास केला असेल तर त्यांच्या परिचयाचा असेल. बघा पोराहो, गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेने हे दोन्हीची तुलना केली आहे. कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. आपण असा शब्द वापरतो. मागच्या वेळेस परीक्षेमध्ये मागचे पेपर जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला असं एक क्वेश्चन आढळेल, खालीलपैकी कोणती नदी बारमाही आहे? आता बारमाही आहे, आपण विचार करतो की बाबा हिमालय पर्वतातीलच नद्या सर्व बारमाही आहेत असा आम्ही विचार करतो. सरळ ढोबळ, साहजिक आहे.
मान्सून कालखंडामध्ये पडणारा पाऊस आहे, मान्सून पाऊस आहे. आणि उन्हाळ्यामध्ये बर्फापासून बर्फ वितळून येणारा पाऊस आहे. म्हणून आपण हिमालयातील नद्या आपण काय म्हणतो, साधारणतः ह्या बारमाही आहेत असं म्हणतो. परंतु असं तामिळनाडू आहे, तामिळनाडूमध्ये याच्यामध्ये नेहमी वाद आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू असेल याच्यामध्ये नेहमी वाद आहे. केरला असेल, कशामुळं की बाबा ही समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल ही नदी आहे, भारत आहे, या भारतामध्ये ही इथून ही नदी अशी वाहते, ही कावेरी नदी आहे. मग मान्सूनला ज्यावेळेस इथं मान्सून जातो, असा पाऊस मान्सूनला अर्ध्या नदीला आपल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस भेटतं. अर्ध्या नदीवरती म्हणजे वरच्या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस भेटतं. आणि त्यानंतर जी काही परतीचा पाऊस आहे, परतीचा पाऊस आपण म्हणतो बघा, त्या मान्सूननं म्हणजे परतीचा मान्सून जो आहे त्याच्यामुळं या तामिळनाडू राज्याला, म्हणजे मी असं म्हणेल तामिळनाडूला पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त पाऊस भेटतं. म्हणून ही जी पाऊस आहे याच्यामुळं, ह्या दोन कारणामुळं आपण, ह्या मान्सूनमुळं ही जी नदी आहे या नदीला आपण बारमाही नदी सुद्धा उल्लेख करतो. मागच्या वेळेस प्रश्न पडलेला आहे आणि इथं आता थोडंसं फिरवून टाकला यांनी. काय सांगितलंय, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होते. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होते. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होते. कावेरी नदीच्या उपनद्या, ओके, कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा करतात असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये बघा, याचं जे काही उत्तर आहे, कावेरी नदी आहे, काय उत्तर यायला पाहिजे याचं, ओके. आता बघा याचं उत्तर आहे 2 नंबर. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होते. याचं रिझन आहे हिवाळ्यात पावसाचे प्रमाण वाढते, कारण ह्याचं ही आहे. जर ह्यांनी हिवाळा जर नसता दिला तर याचं उत्तर दुसरं बदललं असतं. डायरेक्ट ह्याने हिवाळा दिलेला आहे म्हणून उत्तर क्रमांक 2 असं मी तुमच्या समोर सांगेल. त्यानंतर बघा, उद्योगावर प्रश्न आहे. हा प्रश्न, ओके, तुम्ही वाचला असेल हा प्रश्न. थोडासा डेंजर आहे. जर तुम्ही हा प्रश्न वाचला असेल, मॉडेल अँड थिअरी याच्यामध्ये, आता कुणीच वाचणार नाही हा टॉपिक, कारण की हा मुख्यचा टॉपिक आहे, मुख्य परीक्षेचा टॉपिक आहे. मॉडेल अँड थिअरीमध्ये आपण अल्फ्रेड वेबर यांनी जे काही सिद्धांत मांडलाय त्या सिद्धांतामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं पुरावं की यांनी बचत करण्याचं आपल्याला ह्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे वाहतूक खर्चाचं काय आहे याच्यामध्ये बचत करा, वाहतूक खर्चाचं योगदान, म्हणजे याच्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे. आता बघा, याचं उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरावरील मूल्य ते योगदान महत्वाचे असते. याच्यामध्ये ह्याचं इथं बघा हे येणार नाही. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरण कच्चा मालावरील खर्चाचे योगदान महत्वाचे असते. यामध्ये उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुगमता महत्वाची आहे आणि यामध्ये उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्वाचे असते. मी याचं उत्तर देईल 4 नंबर, कारण की अल्फ्रेड वेबर यांनी असं सांगितलेलं आहे की खर्चाचं योगदान जे आहे स्थान निश्चितीकरणामध्ये वाहतूक खर्चाचं योगदान खूप महत्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून उत्तर क्रमांक मी 4 सांगेल. ओके, आता बघा यामध्ये पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्ही पाहिला असेल बघा. ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना सर्वात कमी असतं. करेक्ट आहे. ज्यावेळेस सूर्यापासून जास्त अंतरावर असेल तर वेग कमी असेल, कारण की गुरुत्वाकर्षण त्याला भेटणार नाहीये. गुरुत्वाकर्षण जवळ असेल तर जास्त वेगाने जास्त फिरेल. ओके, आणि जर सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो बघा वेग. करेक्ट. सूर्याच्या जवळ असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त भेटेल आणि त्याचा वेग वाढलेला असेल. म्हणून याचं उत्तर क्रमांक 1 आहे. पहिल्याच याचं उत्तर 1 आहे. बाकीचं काही चेक करायची गरज नाही, बाकीचं काही चेक करायची गरज नाही. म्हणून उत्तर क्रमांक याचं काय आहे, 1 नंबर आहे. बघा करेक्ट. अशा पद्धतीने आपण प्रश्न आपण पाहिलेले आहेत.
काही प्रश्न राहिले असतील किंवा बहुतांशी तर राहिले नसतील, जवळपास 15-16 जिओग्राफीचे आपण पर्यावरणाचे वरचे प्रश्न पाहिले नाहीत. जवळपास मी प्रश्न तुम्हाला एक साधारणतः दुसरा एक प्रश्न मला वाटतं केंद्रित वस्तीचा एक प्रश्न याच्यावरती आला नाही असं मला वाटतंय. बरोबर ना? वस्तीचा एक प्रश्न आपला राहिला असं मला वाटतं. करेक्ट आहे ना पोरांनो? आता हा प्रश्न एक आयोग हा प्रश्न राहिला, आपण बघूया. पीपीटी न बनवल्यामुळे हे झालंय. ओके, आता ह्या प्रश्नाबद्दल मला थोडंसं डाऊट येत आहे. बघा, यांनी असं सांगतायत की खालील विधानांचा विचार करून खालील कोणते विधान बरोबर आहेत असं सांगतायत. ह्या वस्तींबाबत याला आपण केंद्रित वस्ती किंवा दाट जवळजवळ घरे असणारी वस्ती आपण म्हणतो. फिंच एक जिओग्राफीमध्ये एक शास्त्रज्ञ आहे आणि त्रिवार्थ अमेरिकन शास्त्रज्ञ, तुम्हाला माहित असेल. यांनी ह्या वस्तीला दाट वस्ती असं नाव दिलं. आणि याच्या व्यतिरिक्त ब्रुन्स जे आहेत, ब्रुन्स शास्त्रज्ञ, त्यांनी याला आपण केंद्रित वस्ती असं नाव दिलंय. केंद्रित वस्ती उदाहरण ही कुठे असते तर मैदानी प्रदेशात असते. मैदानी प्रदेशामध्ये असते. परंतु असं बी आहे, असं ह्याचं करेक्ट उत्तर देणं मुश्किल आहे भावांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. असं भारतामध्ये, आशियामध्ये साधारणतः ही कुठे आढळते? मेघालय इथे आढळते, मणिपूर या ठिकाणी पण आढळते, त्रिपुरा आणि नागालँड या ठिकाणी पण आढळते असं सांगतायत. आणि असं यांनी सांगतायत की ही जी काही शेतवाड्यांनी वेढलेली असते असं नाही, पण असं आहे की ही जी वस्ती आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची शेत जवळ असतील, म्हणजे पायी जाऊ शकतील, म्हणजे दैनंदिन ते लवकरात लवकर शेतामध्ये पोहोचतील, अशा ठिकाणी ही वस्ती असते. ओके, पण असं बी आहे हिमालयामध्ये ज्यावेळेस डोंगर असतं, डोंगरामध्ये जवळजवळ घरे नसतात, दाट वस्ती नसते. मग यांनी असं म्हणतात मेघालयामधील काही ठिकाणी, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा ह्या 7 सिस्टरच्या काही भागामध्ये या ठिकाणी ही वस्ती आढळते असं म्हणतायत. ओके, आणि हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत हे असंही विधान म्हणतायत. पण यामध्ये आपण जर या ठिकाणी मेघालय, त्रिपुरा याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये बघूया, ह्याचं संदिग्ध उत्तर आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जर यांनी या पद्धतीने मैदानी प्रदेश म्हणजे गंगेच्या मैदानामध्ये हे सर्वात जास्त ही वस्ती आपल्याला पाहायला भेटेल तिथं, कारण की सुपीक प्रदेश आहे, दळणवळणाच्या सुविधा आहेत, त्या ठिकाणी ही वस्ती आपल्याला पाहायला भेटू शकतं. म्हणून मी असं सांगेल, हा आयोग काय उत्तर द्यायचं याच्यावरती अवलंबून आहे. मग यामध्ये एक साधारणतः हे जर आपण काढलं, हे मेघालय वगैरे जर बाजूला आपण सारलं, तर या ठिकाणी हे जे उत्तर आहे चूक यायला लागतं आणि हिमालयीन प्रदेशामध्ये केंद्रित वस्त्या आढळत नाही आहेत. म्हणून मी उत्तर क्रमांक 2 बरोबर आहे याच्यासोबत जाईल. आणि जर आयोगाने हेच बरोबर आहे, हे शेतवाड्याने वसलेलं आहे, कारण की मी 2-4 पुस्तकं पण चेक केले आणि त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलं की बाबा हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला एक उत्तर देईल मी आणि एक आयोग विचारेल, ह्याच्यामुळं हा प्रश्न थोडंसं एक कन्फ्युजिंग आहे. तुम्ही याचं उत्तर आन्सर की आल्यानंतर तुम्ही चेक करून घ्या. ओके, याच्यामध्ये करेक्ट अशा पद्धतीनं जिओग्राफीवर जे काही पडलेले प्रश्न आहेत, आपल्या क्लासमध्ये जे काही अकॅडमीमध्ये जे काही मुलं आहेत त्या मुलांना मी असं सांगेल भावांनो, अकॅडमीमधील मुलांना या प्रश्न तुम्हाला डिटेल्समध्ये पूर्ण A to Z कट टू कट विश्लेषण करून देतो. ओके, आता आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून मी जास्त फक्त आन्सर की तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीनं पहा, जास्तीत जास्त एक म्हणजे तंतोतंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्नांचे आन्सर बदलू शकतात, संभाव्य आन्सर की आहे. ओके, थँक्यू सर्वांना. ओके, बेस्ट लक मेनसाठी आणि गुड नाईट.